वेलकम बॅक फ्रेंड्स टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे लिंबाचं लोणचं. चटपटी, स्पायसी, झणझणीत आणि चटाकेदार असं लोणचं मी आज बनवलेलं आहे. आणि एकदम शॉर्ट आणि स्वीट अशी रेसिपी आहे. तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी. तर चला बघूया कसं बनवलं मी लिंबाचं लोणचं. सगळ्यात आधी लिंबू घेतले आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यात 1-1.5 चमचा मीठ टाकून ते 1-1.5 तास मी भिजत ठेवले. त्यामुळे जो लिंबाचा वरचा जो कडवटपणा आहे ना, तो ऑलमोस्ट निघून जातो, काहीतरी असा राहतो. आणि त्याच्यातले बिया पण आपण सगळ्या काढून टाकायच्या आणि असे स्क्वेअरमध्ये कट करायचे. कट करून झाल्यानंतर आपण हे असे स्वच्छपैकी एका परातमध्ये काढून ठेवले, ते सगळे लिंबू कट केलेले. नंतर 1/2 किलोचा आकाराचा गूळ घेतला आणि तो गूळ आपण असा सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचा. मस्तपैकी असे किस करून घ्यायचं त्याचं. तुम्ही बघू शकता चाकूने. असा नरम गूळ असला ना तर मग पटापट कापला जातो आणि थोडासा हार्ड असला मग त्याला थोडीशी मेहनत लागते. पण मग असं बारीक करून घ्यायचं चाकूच्या साहाय्याने. नंतर मग आपण मिरची पूड घेतली, गुळाची पावडर बनवून घेतली छानपैकी. थोडंसं मी ब्राऊन शुगर पण घेतली होती, अर्धी 1 वाटी. आणि त्यानंतर सेंधा नमक, म्हणजे ते काळं मीठ असतं ना ते, आणि आपलं सफेद रेग्युलर नमक, आणि जिऱ्याची आणि बडीशेपची पावडर. एवढं सामग्री मी घेऊन टाकली. आणि लिंबू आपले कट केलेले. खूप सोपी आणि एकदम साधी पद्धत आहे, तुम्ही बघू शकता. लिंबामध्ये ते मिरची पावडर टाकायची 3-4 चमचे, आणि त्याच्यात मग जिरेपूड आणि बडीशेपची पावडर केली होती ती टाकायची. त्याच्यात ते काळं मीठ असतं ते टाकायचं, आणि आपलं रेग्युलर जो मीठ असतो ना तो अर्धा 1 चमचा टाकायचा. नंतर ब्राऊन शुगर घेतली, ती पहिले असं त्याच्यात टाकली. आणि नंतर मग हा जो आपण गुळाचा जो किस केलेला आहे तो हळूहळू चाकूच्या साहाय्याने पूर्णपणे बाउलमध्ये ते त्याच्यात टाकून द्यायचं. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हळूहळू टाकायचं म्हणजे असं पडणार नाही तसं. माझं तर पडूनच गेलंच, तुम्ही बघू शकता. पण मग हळूहळू असं टाकायचं किस केलेलं. आणि गूळ जास्त वापरायचा, कारण की मग ते लिंबाचा खूप छान असा आंबट, गोड, तिखट असा फ्लेवर येतो आणि खूप म्हणजे खायला पण एकदम चविष्ट आणि रुचकर लागतो. आणि हा लिंबाचा लोणचा तुम्ही खूप दिवस टिकून ठेवू शकता फ्रीजमध्ये, जर आपण व्यवस्थित कंटेनरमध्ये किंवा एखाद्या मातीच्या गड्यामध्ये, छोट्या मातीच्या बाउलमध्ये ठेवलं ना तर व्यवस्थित होतं ते. अशा प्रकारे आपण हे तुम्ही बघू शकता गूळ मिक्स करून घ्यायचा हळूहळू चमच्याच्या साहाय्याने. सगळं व्यवस्थित ते मिश्रण मिक्स व्हायला पाहिजे लिंबूमध्ये. तसं आपण हळूहळू ते चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. कारण की ते बारीक आपण कापलेले आहेत ना लिंबू, तर मग ते पूर्ण असे चिरगळून नाही जायला पाहिजे. त्या हिशोबाने हळूहळू हलक्या हाताने आपण ते हलक्या हाताने पूर्ण मिश्रण मस्तपैकी वरच्यावर अलगद मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता. या पद्धतीने हे मिश्रण पूर्णपैकी असं बाउलमध्ये आपण हलवून घ्यायचं. ताकी जो जो मसाला आहे ना, तुम्ही बघू शकता सगळं साखर, गूळ, बडीशेप, जिरे पावडर, ते सगळं व्यवस्थित त्याला कोट झालेलं आहे. अशी पूर्णपणे कोटिंग व्हायला पाहिजे लिंबांसोबत. तर ते व्यवस्थित मग त्याचा फ्लेवर पण येतो आणि त्याचा फ्लेवर जास्त एन्हान्स होतो. आता गॅसची फ्लेम ऑन करून त्याच्यावरती एक पातेलं ठेवायचं, मोठं पातेलं. कारण की आपल्याला ते जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते स्टीम करायचं आहे व्यवस्थित. तर मग त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, 1 आणि 2 ग्लास. आणि जे आपण बाउलमध्ये जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यावरती झाकण लावायचं. आणि घट्ट झाकण घट्ट असं लावायचा. घट्ट झाकल्यानंतर मग त्याला आपण व्यवस्थितपणे स्टीम करायला त्या बाउलमध्ये गरम पाण्यामध्ये 10 ते 15 मिनटानंतर, जेव्हा जे लिंबाचं मिश्रण आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता कसं स्टीम झालेलं आहे. त्याच्यातलं पूर्ण पाणी असं हे झालेलं आहे. त्याच्यात लिंबातलं पूर्ण पाणी बाहेर निसरून ते मुरलेलं आहे त्याच्यामध्ये मसाले वगैरे. तर असं आपण व्यवस्थित स्टीम करून घ्यायचं आणि ते थोडं मिश्रण असं थंड व्हायला द्यायचं. थंड झाल्यानंतर
हे मिश्रण आपण एका पॅनमध्ये ते ड्रेन करून घ्यायचं. जे त्याचा जो रस्सा आहे पूर्णपैकी तो काढून घ्यायचा त्या पॅनमध्ये. ते पूर्ण व्यवस्थित क्लीन आणि ड्राय लिंब राहायला पाहिजे आणि जो पाणी आहे तो पॅनमध्ये पूर्ण आपण काढून घ्यायचा. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मी पाणी काढून घेतलेलं आहे. पाणी पूर्णपणे पॅनमध्ये काढल्यानंतर ते व्यवस्थित रस्सा काढल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवरती ते पॅनमधलं जे रस्सा आहे, ती जी आपण काढलेला पाणी आहे लिंबाचा, तो आपण व्यवस्थितपणे त्याला गरम करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशी उकळी आली ना, तर उकळी आल्यानंतर ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. म्हणजे ते रस्सा जो आहे तो आपण काढला आहे त्याच्यामधला, तो पूर्णपणे त्याला गरम होऊन त्याला मस्त पाकसारखं बनवायचं आहे लिंबाचा. जेणेकरून त्याच्यात फ्लेवर खूप जास्तपणे एन्हान्स होतील आणि जो तो तिखट, चविष्ट असा स्पायसी जो फ्लेवर येतो तो खूप जास्तपणे लिंबांमध्ये. नंतर आपण जे बाजूला काढलेले लिंबू होते ते त्या लिंबाच्या पाकामध्ये आपण टाकायचे आणि पाकात टाकल्यानंतर ते व्यवस्थितपणे हलवून घ्यायचे. आणि लिंबाचा पाक गरम असल्या कारणाने ते त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मॉइश्चर पकडेल आणि लिंबू जे आहेत ना ते मॉइश्चरने सॉफ्ट होतील आणि ज्युसी होतील जास्त, आणि ते पूर्णपणे त्याच्या मसाल्याचा फ्लेवर त्या लिंबांमध्ये येईल. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं लिंबाचं लोणचं तयार आहे. आणि मी एक छोटा मातीच्या घड्यामध्ये ते पूर्णपणे भरून ठेवत आहे. लिंबाचा पूर्ण थंड व्हायला पाहिजे पाक, लिंबू पूर्ण थंड व्हायला पाहिजे. 1-1.5 तास असेच त्याला फॅनमध्ये ठेवा आणि मग छानपैकी थंड झाल्यानंतर मग ते असं टेम्परेचरवरती ते मडक्यामध्ये भरून ठेवा. लिंबाचा ह्या लोणचं खूप चटपटीत आणि कडवत अजिबात नाही आणि खूप सुंदर लागतो आणि खायला पण खूप चव देतो. आणि तुम्ही कशासोबतही मुलांना टिफिनमध्ये किंवा पोळीसोबत कशासोबतही खाऊ शकता. तुम्ही बघू शकता आपलं लिंबाचं लोणचं किती मस्त आणि चमचमीत आणि चटाकेदार असा झालेला आहे. लिंबाचा लोणचा खाण्यासाठी तयार आहे आणि सगळ्यांनी त्याची लहान मोठे कोणीही